आता फर्स्ट टाइम ट्राय केला आणि जबरदस्त लागते। सँडविच आहे, मुंबईला जाणं होत नाही पण पुण्यामध्ये मुंबईचं सँडविच खायला मिळतो। इथे आला आहे किंग्स ऑफ डोस्याचा बुर्ज खलिफा डोसा आहे, टाकलेलं आहे जबरदस्त। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा चवीचा खेळ या माझ्या मराठी यूट्यूब फूड चॅनलवर। तर माझं नाव आहे वसंत बरांगे। तर मित्रांनो, मी आत्ता आहे पिंपरी रेल्वे स्टेशनला। तुम्ही म्हणत असाल पिंपरी रेल्वे स्टेशनला काय करतो आहे, तर पिंपरी रेल्वे स्टेशन यांचं कारण नाही, जे शेजारीच पिंपरी मार्केट आहे आणि पिंपरी मार्केट तुम्ही ऐकलंच असेल की त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तूंसाठी ओळखलं जातं। तर त्यामध्ये काही स्पॉट आहे, ते म्हणजे शगुन चौक झाला, साई चौक झाला। शगुन चौकात तर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल्स गॅजेट मिळतातच, पण त्यातलं एक साई चौक आहे। तर साई चौकात ना सुंदर असे चविष्ट सिंधी फूड आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टाईलनं बनवण्यात झालेले फूड खायला मिळतात। तर सांगायचं झाल्यास तुम्ही म्हणता सिंधी फूड कसं काय, सिंधी फूड म्हणजेच जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाली होती तेव्हा सिंधी लोक या साईडला आले आणि ते इथंच राहिले आणि त्यापासून ते सिंधी कल्चर आणि सिंधी खाद्यपदार्थांचं कल्चर चालू झालं। तर आज आपण ट्राय करणार आहोत सिंधी फूड आणि अजून त्या व्यतिरिक्त जे वेगळ्या स्टाईलने बनवलं जाणारे पदार्थ पण आपण टेस्ट करणार आहोत। तर वेळ न लावता आपण निघूया पिंपरी मार्केटमधील साई चौकातील फूड एक्सप्लोअर करायला आणि व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। जबरदस्त वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तुम्हाला बघायला मिळतील आणि धमाल मजा येईल। तर वेळ न लावता चला तर निघूया पिंपरी मार्केटमध्ये। आता पहिलं आपलं ठिकाण आहे ते म्हणजे विशाल चाट भंडार, म्हणजे जबरदस्त असे आणि विशेषतः नागपूरकडचे पण पदार्थ इथं खायला मिळतात। ते म्हणजे समोसा चाट झाला, दाल पकवान झाला, रगडा पॅटीस झाली आणि असे जबरदस्त पदार्थ चविष्ट पदार्थ खायला भेटतात। ॲक्च्युली मित्रांनो बघा, इथे रगडा पॅटीस आहे, समोसा चाट, दाल वडा आहे, दही वडा आहे, दाल पकवान आहे, गुलाबजामुन आहे आणि यातलं म्हणजे दाल वडा आहे हा जवळपास नागपूर साईडला बनतो। आणि तर मी दाल वडा खातोय आणि दाल वडा विदर्भात पण मिळतोय। तर चला तर मी आता ट्राय करतो दाल वडा। मित्रांनो इथं दाल वडा आहे आणि दाल वड्यामध्ये काय चणे आहे आणि वडा टाकलेला आहे, कांदा आहे आणि जबरदस्त असा रस्सा आहे। तर मी आता एक बाईट घेतो दाल वड्याची।
फर्स्ट टाईम मी ट्राय करतो आहे, कारण का बरेचदा या साईडला येतो, कधी खाऊन जात नाही. आता फर्स्ट टाईम ट्राय केला आणि जबरदस्त लागते. थोडं आंबटपणा लागतो आणि त्यामुळे आणखी जबरदस्त चव येते इथे. कारण अजून त्यामध्ये वडा, चण्यापासून वगैरे ग्रेव्ही आणि कांदा याचा मिक्सिंग आहे आणि जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. मी पोचलो आहे आता महादेव चाट भंडार आहे, पिंपरीतली साई चौकातील आहे आणि हे पण जबरदस्त फेमस आहे त्यांच्या स्पेशल म्हणजे रगडा पॅटीससाठी. आणि गुलाबजामुनचा साईज बघितला ना तुम्ही थक्का झाला, एवढा मोठा गुलाबजामुन आहे मित्रांनो. इथे बनते रगडा पॅटीस आता. त्याच्यामध्ये काय सांबार आणि तयार झालं आहे रगडा पॅटीस. आता हे काय रगडा पॅटीस आहे, त्याच्यामध्ये काय टाकलं? चटणी, मीठा, तिखा चटणी, कांदा. आता आपण त्यांचा रगडा पॅटीस ट्राय करूया. मित्रांनो इथे महादेव चाट पॅटीसवाला आहे, त्याचं रगडा पॅटीस आलं आहे आणि पॅटीसमध्ये बघा, रगडा पॅटीसमध्ये पॅटीस आहे आणि इथे रगडा टाकलेला आहे, कांदा आहे, जबरदस्त कांदा आहे आणि आज तुम्ही म्हणत असाल तर मला इथला सगळा बसाचा एरिया आहे, सिटिंग अरेंजमेंट मस्त आहे. रगडा पॅटीस आपण नेहमी पाणीपुरीचं स्टॉलवर गेलो की रगडा पॅटीस नेहमीच असतात, पण इथं स्पेशल म्हणजे रगडा पॅटीस मिळतो. आता मी एक बाईट देतो त्याची. जबरदस्त आहे मित्रांनो. रगडा पॅटीस संपवला आणि इथे आला आता गुलाबजामुन आहे आणि गुलाबजामुन एवढा गरम आहे, आत्ता लेटेस्ट काढलेला आहे बघा. त्याची थिकनेस आहे ना, जबरदस्त थिकनेस आहे बघा आणि 3 भाग झाले ॲट अ टाईम. मित्रांनो मी पोचलो आहे आता बॉम्बे सँडविच ग्रिल शगुन चौकातील आणि हे आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं. आणि म्हणतात की इथला चटपटा सोया चाप जबरदस्त प्रसिद्ध आहे आणि इथे पण पहिल्यांदा आलेलो आहे. तर बाकी ठिकाणी फिरलेलो आहे पण इथे पहिल्यांदा आलो आहे, शोधत आलो. तर चला तर आपण याचा चटपटा सोया चाप टेस्ट करूया आणि त्याची टेस्ट कशी आहे बघूया. कारण तर पहिल्यांदा आलो तर मला वाटलं नॉनव्हेज असेल, पण नॉनव्हेज नाही आहे, प्युअर व्हेज आहे आणि जबरदस्त असं तंदूरमध्ये बनवलं जातं. तर चला तर त्याचा चटपटा सोया चाप आपण ट्राय करूया. फर्स्ट टाइम ट्राय करतोय आणि जबरदस्त लागते, एकदम तंदूर टाईप लागतं कारण का तंदूरमध्ये भाजलं गेलेलं आहे. पनीर आहे, त्यामध्ये सोया चाप आहे, शिमला मिरची आहे, कांदा मिक्स आहे आणि इथे ग्रीन चटणी आहे, थोडं कांदा
मित्रांनो, मी पोचलोय आता सेकंड डेस्टिनेशन म्हणजे स्लाइस ऑफ हेवन आणि माझ्या पप्पांच्या ऑपोजिटलाच आहे. आणि नाव ऐकून तुम्ही हे तुम्हाला वेगळं काही होता वाटत होतं, कारण का इथे सँडविचचे बरेच असे प्रकार मिळतात. वेगवेगळ्या प्रकारने इथे सँडविच तयार केलं जातं. आणि सँडविच बद्दल सांगायचं झालं ना की इंग्लंडचे चौधरी चार्ल्स सँडविच यांच्या नावावरून ते सँडविच असं नाव पडलेलं आहे. मी आता मागवलंय मुंबईचं डबल डेकर सँडविच, कारण का हे सँडविच आहे याच्यामध्ये फक्त व्हेजिटेबल आहे आणि सकाळी सकाळी खायला खूप भारी होतं आणि क्विकली बनलं जातं. तर चला तर आपण आता सँडविचची चव घेऊया, टेस्ट घेऊया. इथे सँडविच तयार आहे मस्तपैकी आणि यावरती बीट्स टाकलेले आहे, काकडी आहे आणि मस्त ग्रिल केलेलं आहे. मित्रांनो, इथे सँडविच आहे बघा, बीट्स टाकलेलं आहे, काकडी टाकली आहे. तुम्ही बघितलं असेल मगाशी ग्रिल केलं आणि जबरदस्त असं गार्निश केलं त्याला. आणि शक्यतो याच्यामध्ये व्हेजिटेबल टाकले आणि याला म्हणतात मुंबईचा डबल डेकर सँडविच. चला तर बाईट घेऊया आणि मस्त मध्ये मुंबईचं सँडविच खायला मिळतो आणि स्पेशल मुंबई स्टाईल आहे. थोडं तिखट लागतोय आणि त्यात बटर टाकलेला आहे. बटर टाकल्यामुळे बटरमुळे आणखी जबरदस्त. नेक्स्ट डेस्टिनेशन आहे किंग्स ऑफ डोसा, म्हणजे जय बालाजी किंग्स ऑफ डोसा. ते आहे स्लाइस ऑफ हेवनच्या अपोजिटलाच आहे आणि जिथं फेमस आहे त्यांचा बुर्ज खलिफा डोसा आहे. जबरदस्त आहे, जवळपास 7 ते 8 लेअर लावतात ते. तर चला तर आता त्यांचा तो डोसा टेस्ट करूया आणि बघूया तो डोसा कसा बनते ते.
ठेवले नूडल्स त्यामध्ये. मित्रांनो, इथे आला आहे किंग्स ऑफ डोस्याचा बुर्ज खलिफा डोसा आहे. जवळपास 1 2 3 4 5 6 7 असे लेअर आहे आणि जबरदस्त गार्निश केलं आहे इथे. आणि सोबतच आहे ते चटणी आहे आणि जबरदस्त असं चीज टाकलेलं आहे. आता एक बाईट घेतो त्याची मी. सुरेख आणि चटणी आहे ना खूपच छान आहे. छान बनले. तुम्हाला जर जेवणाचा कंटाळा आला असेल अशा गोष्टी ट्राय करायला पाहिजे. जेवढं फूड खायला मिळतं अशा ठिकाणी यायचं आणि अशा पदार्थ ट्राय करायचे. तर मी आता डोसा संपवतो आणि तुम्हाला भेटतो. मित्रांनो, आत्ता मी आलो आहे रोल ई स्क्वेअर महादेव चाट भंडारच्या अपोजिटलाच आहे. जबरदस्त आहे. छोटीशी कॉर्नर आहे आणि रोलचे एवढे प्रकार आहेत, जबरदस्त प्रकार आहे. आणि मी मागवला आहे आता माझा नेहमीचाच आवडता आहे मिक्स व्हेज रोल आहे आणि मॉकटेल मागवला आहे. आणि कसं आहे रोल खाल्ला ना मॉकटेल पेलं सगळं पचून जाते तेवढे मॉकटेल पेल मागवला आहे. स्पेशल दादानी मला मॉकटेल सजेस्ट केलं की मॉकटेल तू घे. आणि बघूया आता रोल पण येतो आहे आणि मॉकटेल पण येते. यामध्ये जबरदस्त असं व्हेजिटेबल आणि भाजी भरलेली आहे. तर आता एक बाईट घेतो त्याची मी. गरमागरम आहे आणि याच्यामध्ये जवळपास मटर टाकलेले आहे, कांदा आहे आणि ग्रेव्ही आहे जबरदस्त. रोल खाल्ला आणि सोबतच मॉकटेल यायचं म्हणजे खाल्लेलं बसतं आणि हा गार गार लागतं. मित्रांनो, आपलं लास्ट डेस्टिनेशन आहे म्हणजे पाणीपुरी आहे. रस्त्याने असं जात होतो आणि पाणीपुरी दिसली आणि म्हटलं आता राहावं गेलं नाही. तर इथे आहे कल्याणी A1 पाणीपुरी आहे आणि मी म्हटलं काहीतरी युनिक असेल आणि त्यांचा शॉप पुढे होतो पण आता त्यांनी चेंज केलं इथे. तर आता आपण कल्याणी A1 पाणीपुरीची पाणीपुरी टेस्ट करूया आणि बघूया टेस्ट कशी येते. शेवपुरी आहे इथे, पाणीपुरी आहे इथे, SPDB आहे आणि मसाला पुरी आहे, भेळ आहे, दही वडा आहे, दही मिरची आहे आणि बॉम्बे शेवपुरी आहे आणि लास्टमध्ये पापडी चाट आहे. फर्स्ट बाईट घेतो. पाणी आहे ना थंड आहे. थंडीमध्ये पाणी थंड असलं अजून जबरदस्त वाटतं. थोडी गोड लागते, तिखट लागते आणि पुदिना असल्यामुळे ना अजून जबरदस्त लागायला लागते. थोडी गोड होते थोडी.
पूर्ण करू. सेकंड बाईट आहे. थंडीत पण पाणीपुरी खायची जबरदस्त मजा येते. त्या प्रकारे मित्रांनो सिंधी फूड एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आणि खूप सुंदर सुंदर टेस्टी फूड आहे. आणि जवळपास 1945मध्ये हे लोक रेफ्युजी कॅम्पमध्ये इकडे आले आणि सुरेख प्रकारे त्यांनी त्यांचा व्यवसाय चालू केला. आणि बरेच असे नवीन पण आउटलेट आहे. तिथं जाऊ शकलो नाही, एवढं काही एक्सप्लोअर करणं होत नाही. तर नक्की एकदा भेट द्या या आउटलेटला. आणि नेहमी वीकली एक व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न असतो. ऑफिस असतं आणि ऑफिसनंतर मी हे पण करायचा प्रयत्न करतो. तर वेगळं आणि नवीन काहीतरी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. एक बरेचसे फूड एका व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. तर वेगळा अनुभव होता माझ्यासाठी आणि वेगवेगळे पदार्थ मी टेस्ट केले. तर नक्की वीकली वाट बघा, व्हिडिओ येत राहील. तर चला तर मग भेटूया अशाच नवीन फूड ब्लॉगमध्ये. खात राहा, हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा. आणि काही तुमच्या प्रतिक्रिया असतील, कमेंट्स असतील तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मला सुचवा. व्हिडिओमध्ये काही चुका होत असतील त्या नक्की सांगा. आणि प्रयत्न असतो चांगला व्हिडिओ बनवण्याचा, चांगले व्हिडिओ शूट करण्याचा. तर भेटूया तर नवीन अशा व्हिडिओमध्ये. चला तर बाय बाय.